कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीसंदर्भात शासनाचा आदेश जारी. मंत्री माणिकराव कोकाटेंसह गणेश नाईक, लोढा, शेलार, बाबासाहेब पाटलांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांची नेमणूक. सामनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा स्तुतीसुमनं. मंत्र्यांचे फिक्सर, पीए आणि ओएसडी नेमणुकांना नकार दिल्याबद्दल अभिनंदन. फिक्सर लोकांची नावं मोदींना कळवायला हरकत नाही. सामनातून फडणवीसांचं कौतुक करत शिंदेंवर निशाणा. काही लोक मराठी माणसांबद्दल फक्त बोलत राहिले पण काही केलं नाही. नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मंत्र्यांच्या ओएसडी संदर्भात आता अमोल मिटकरींचाही मोठा गौप्यस्फोट. 2 ते 3 कोटींच्या कामांसाठी एका मंत्र्यांच्या ओएसडीनं 5 लाख मागितले. आमदार मिटकरींचा गंभीर आरोप. मागील सरकारमध्ये रोजगार हमी विभागाच्या ओएसडीनं पैसे मागितल्याचाही दावा. बीड जिल्ह्यातील मसाजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार. अन्यथा पाणी बंद करण्याचाही इशारा. मसाजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्यावी. आमदार सुरेश धसांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन. ग्रामस्थांनी केलेल्या 7 मागण्यांचा निवेदनावर उल्लेख. संतोष देशमुख, महादेव मुंडे, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू घटना दुर्दैवी. सरकारनं कुटुंबियांना न्याय दिलाच पाहिजे. खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण. नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्यामुळे त्यांना मिरच्या झोंबल्या. एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका. सुषमा अंधारेंची नीलम गोऱ्हेंना अब्रू नुकसानीची नोटीस. नीलम गोऱ्हेंच्या साहित्य संमेलनातील वक्तव्यानंतर आता सुषमा अंधारे आक्रमक. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल. तर महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जयंत पाटलांची चंद्रशेखर बावनकुळेंच्या निवासस्थानी 25 मिनिटं चर्चा. भेटीचा हेतू राजकीय नसल्याचाही पाटलांचा खुलासा. भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा उपस्थित. राज्यातली सर्वच जात पडताळणी समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती. तर विद्यार्थी, नोकरी इच्छुकांना यामुळे आता मोठा दिलासा. ओबीसी, व्हीजेएनटी आणि एनटी संवर्गातील जात पडताळणी यामुळे गतिमान होणार. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ. राज्य सरकारचा मोठा निर्णय. सरकारी कर्मचाऱ्यांना आता 53% महागाई भत्ता मिळणार. महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी. महाकाल मंदिर 44 तास आणि काशी विश्वनाथ मंदिर 69 तास खुलं राहणार. शिवमंदिर परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचा आजचा शेवटचा दिवस. महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांची पवित्र स्नानाकरता लगबग. पहाटे 4 वाजेपर्यंत सुमारे 25 लाख लोकांनी संगमावर केलं स्नान. एमएमआरडीएला हायकोर्टाचा दणका. तर मेट्रोसाठीच्या फ्रेंचमधील सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द. मेट्रो प्रकल्पात भ्रष्टाचाराचा आरोप फ्रेंच कंपनीनं केल्यानंतर केलं होतं कंत्राट रद्द. दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला कसारा घाट आज वाहतुकीसाठी खुला. तर महाशिवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय. उद्या घाट पुन्हा बंद राहणार. महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून आता हालचाली सुरू. बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक. टप्प्याटप्प्यानं बसेस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये उद्या सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. तर मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेचा निर्णय. शुक्रवारी सुद्धा कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरीमध्ये उष्णतेची लाट. तर फेब्रुवारी महिन्यातील उच्चांकी 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढील 2 दिवस तापमानात वाढ राहण्याचा अंदाज. 6,600 कोटींच्या बिटकॉईन घोटाळा प्रकरणामध्ये देशभरात 60 ठिकाणी छापेमारी. तर पुणे, नांदेड, कोल्हापूर, दिल्ली, चंदीगडसह अनेक ठिकाणी सीबीआयच्या पथकाकडनं चौकशी. तर महिन्याला 10% परताव्याच्या आमिषात गुंतवणूकदारांची झाली होती फसवणूक. 1984च्या शीख विरोधी दंगलीतील दोषी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना पुन्हा जन्मठेप. प्रकृतीमुळे मृत्यूदंडाऐवजी आता शिक्षा कमी दिल्याचा दिल्ली न्यायालयाचा निर्वाळा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.